ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी सुट्टीसाठी माझ्या काकाकडे राहायला गेलो होतो. काकाचे लग्न होऊन साधारण 10-15 वर्षे झाली असतील, पण अजूनही त्याला मूलबाळ काही झाले नव्हते. ही एक गोष्ट सोडली तर बाकी सगळे त्यांचे बरे होते. नाही म्हणायला तो आणि काकी यांच्यात जमीन आसमानचा फरक मात्र होता, हे नक्की. काका दिसायला अगदी सुमार दर्जाचा होता आणि काकी मात्र कडक माल. त्यातच काकांचा व्यवसायाचा व्यापच इतका होता की बरेच दिवस कामानिमित्त नेहमीच परगावी असत असे. त्यामुळे तो काकीला म्हणावा तितका वेळ देऊ शकत नसे. त्यावर त्या दोघांच्यात नेहमी धुसफूस होत असे. मला सुट्टी पडली होती आणि मी काकांकडे जायचे ठरवले. मी येणार म्हणून ते दोघे पण खूप खुश झाले. शेवटी एकदा मी सुट्टीला गेलो. काकीने माझे चांगले स्वागत केले. सुरुवातीचे 2 दिवस काका घरीच होता. मग मात्र त्याचे काम चालू झाले आणि तो कामात व्यस्त राहू लागला. इकडे मी आणि काकी मात्र चांगलीच धमाल करत होतो. काकी आणि माझे चांगलेच पटत होते. त्यामुळे आमच्या दोघांच्यात एक प्रकारचा मोकळेपणा होता. काकी मला रोज कुठे ना कुठे तरी घेऊन जायची. मी वयात आलो होतो, त्यामुळे मला कोणतेही नाते समजत नव्हते. समजत होते ते एकच नाते, ते म्हणजे करायचे. मला खूपच तीव्र इच्छा हल्ली व्हायची. त्यातच ही काकी म्हणजे काय विचारायची सोय नाही. एक तर ती दिसायला खूप देखणी होती. त्यातच ती नियमित ब्युटी पार्लरला जात असल्याने तिचा चेहरा कमालीचा चमकायचा. एक वेगळीच क्रांती तिच्यावर होती. तिचे ड्रेस आणि साड्या एक उंची असत. त्यातून तिच्या शरीराचे एक ना एक अवयव स्पष्ट दिसत. शेप तर असे काही होते की कधी कधी वाटे की तिच्यावर झडपच घालावी. तंग सलवार कमीज घातल्यावर तिच्या गच्च